श्री स्वामी समर्थ. आपण जेव्हा स्वामींचे नामस्मरण करतो, भगवंताचे नामस्मरण करतो आणि स्वामींचे नामस्मरण करत असताना जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कंठ दाटून येतो, आपल्याला भरून येतं, अंगावर शहार येतात, तर नक्की याचा संकेत काय आहेत? अनेक लोकांच्या सोबत असा प्रसंग आवर्जून घडतो. आपल्यासोबत जर असं होत असेल तर खऱ्या अर्थाने आपण अत्यंत भाग्यशाली आहात. कारण हा केवळ एक अनुभव नसतो, तर परमेश्वराची आपल्यावर असलेली कृपा याचे हे प्रत्यक्ष उदाहरण असतं. कारण जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो तेव्हा आपण अगदी आपल्या हृदयापासून भगवंताचं नाम घेत असतो आणि आपल्या हृदयाचा संबंध थेट भगवंताच्या हृदयाशी येत असतो. अशा पद्धतीने जर आपल्याला अनुभव आला असेल तर नक्कीच उच्च दर्जाचं भावभक्तीचं लक्षण आहे. आणि आपण हृदयापासून जेव्हा भगवंताचं नाम घेतो आणि आपल्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा नक्कीच गृहीत धरा, भगवंत प्रत्यक्ष आपल्यासोबत आहे, आपल्या पाठीशी उभा आहे आणि आपण केलेली सेवा अगदी प्रेमाने स्वीकारत आहे. जर आपल्यासोबत असं घडत असेल तर परमेश्वराला अगदी हृदयापासून हाक मारा. परमेश्वराला सांगा, देवा भगवंता, हे आनंदाश्रू आहेत, आनंदाचे अश्रू आहेत, कारण तुमची कृपा आमच्यावर अखंड आहे. याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. म्हणून पुढच्या वेळी देवासमोर बसल्यावर डोळ्यात पाणी आलं तर घाबरू नका. हे तुमच्या मनाची कमजोरी नाही, तर देवाशी असलेल्या तुमच्या नात्याची ताकद आहे. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. लाईक करा व शेअर करा तुमच्या स्वामी मित्र परिवाराला. आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि भक्तीच्या या प्रवासात मी व स्वामी यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.